तो लोकप्रतिनिधी कदाचित आपले चांगले कामं करू शकेल। मग आपल्याला खासदाराकडनं अपेक्षा काय असतात? शाळा बनव, कॉलेज बनव, चांगले हॉस्पिटल्स बनव, मॅटर्निटी हॉस्पिटल बनव, ज्याला आपण प्रसूतीगृह बोलतो, कब्रस्तान बनव, आणखी काय काय बनव, स्पोर्ट्स ऑडिटोरियम बनव, कधीतरी आमच्या परिवाराला घेऊन जाण्यासाठी नाटकगृह बनव, अणुशक्तीनगरमध्ये अख्ख्या एकही डिग्री कॉलेजने तसं आहे काय बनव। मला प्रामाणिकपणे आपण सगळ्यांनी सांगायचं, सन्माननीय खासदार राहुल शेवाळे साहेबांनी एक तरी असं काम केलं का? नाही। महामाणूस करत काय होता माहितीये का? नाही भेटली। आता यांचा प्रचार परवा मी पाहत होतो, प्रचाराच्या पुढे पोरं बोलत होती जय श्रीराम आणि अंधारात यांचे वेगळेच काम। बरोबर आहे की नाही? अरे ज्या वेळेस कोरोनाची महामारी होती, सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे जे पीसीच्या माध्यमातून असतील किंवा फेसबुकच्या माध्यमातून असतील अतिशय ताकदीने या महाराष्ट्राला वाचवण्याचं काम करत होती। राजेश टोपे साहेब त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे होती, काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळे नेते त्यांच्या खात्याला खांदा लावून उभे होते। त्यावेळेस सन्माननीय शेवाळे साहेब काय करत होते? पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारवला। यासाठी आम्ही तुम्हाला खासदार केलं? अजिबात नाही। मला मागून मला सांगतायत की अंधेरताईंना जायचंय, मला माहिती आहे, मी फारसा वेळ घेत नाही, फक्त 2-3 गोष्टी प्रमुख बोलतो। निवडणुकीची वेळ आहे, निवडणुकीचं सगळ्यात महत्वाचं काम काय असतं? 20 तारखेला जायचं, आपलं बटन दाबायचं आणि अनिल देसाई साहेबांना लोकसभेमध्ये आपल्याला पाठवायचं। बरोबर आहे? आता माझी सगळे आंबेडकरी विचारांचे लोक सगळ्यात जास्त प्रमाणात आलेत, त्यामुळे त्यांना एक हात जोडून विनंती आहे की जबाबदारी सगळ्यात मोठी आपल्यावर आहे। आपल्यावर काय आहे? मी मागच्या काही दिवसांपासून पाहतोय राहुल शेवाळेकडे अतिशय जोरात पैसा आहे, 50 कोटी 100 कोटी तुम्ही सगळं ऐकलेलं आहे। ह्या माणसामध्ये स्वतः जिंकून यायची धमक नाही। मैंने चालू काय केलंय? पैसे वाटा। तर आपण सगळे मटण खाणारे लोक आहेत की नाही? 1 किलो मटणाचा भाव किती? 700। महिन्याला किती? 800। सॉरी आम्ही जात नाही आणायला। 800 रुपये मटणाचा भाव आहे। महिन्यात आठवडे किती? 5 वेळा। 5 वेळा जर 800 रुपये आपण खर्च केले तर असे पण 4000 रुपये आपण दर महिन्याला खर्च करतो। आणि असं जर आपण 4-5 हजार रुपये खर्च करणार असो तर याचे 100-200 रुपये घेऊन स्वतःवर काय गद्दारीचा स्टॅम्प लावून घ्यायचा का? गद्दारांना गाडायची वेळ आहे। त्यामुळे 100-200-500 चक्करमध्ये जाऊ नका। आणि आणखी काही लोक जे MIM किंवा वंचितच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने वातावरण करतायत की आपण आंबेडकरी चळवळीच्या मतांची आपण आकडा दाखवू, हे दाखवू, ते दाखवू, ती वेळ नाहीये। बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्याची वेळ आहे। आणि ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्याची वेळ आहे त्यावेळेस याचा आकडा, त्याचा आकडा, त्याचा आकडा, मुस्लिम समाज किती किंवा दलित समाज किती किंवा इतर कुठला समाज किती, हे सेन्ससची वेळ नाहीये। हिच्यामध्ये थेट लढाई मोकळी आहे की एकतर भाजपच्या बरोबर जायचंय किंवा भाजपला पाडायचंय। आणि भाजपला जर पाडायचंय तर आपण सगळ्यांना ताकदीने अनिल देसाई साहेबांना जिंकून आणावं लागेल। यासाठी आपण इकडे आपल्याला सगळ्यांना विनंती करायला आलो। फक्त एक शेवटचं एक वाक्य बोलतो आणि इथेच थांबतो। या अणुशक्ती नगरमध्ये मागच्या काही वर्षांपूर्वी आपल्याला खूप मोठं स्वप्न दाखवण्यात आलं होतं। स्वप्न काय होतं की आपण ताई आपल्यालाही सांगतो, एक इकडनं रस्ता जातो मुंबई, आपल्याला जो टनल आहे मुंबईमधला एकमेव, त्या बोगद्यावरती एक स्लम आहे। त्या स्लम वरती आम्हाला सांगितलं होतं की 3.5 एकर मध्ये बुद्ध पार्क नावाचं एक गार्डन बनवू आणि गौतम बुद्धांचं विहार होईल, पार्क होईल म्हणून अनेक लोकांच्या आशा अपेक्षा लावल्या। आणि या 2 जे आमदार आणि खासदार आता गद्दार गटात आहेत, त्या गद्दार गटाच्या लोकांनी 3.5 करोड रुपयाचा झोल करून टाकला। माझी या सगळ्या बौद्ध बांधवांना आपल्या सगळ्यांना विनंती राहील की जे बुद्धांच्या नावावरती पैसे खाऊ शकतात, जे बाबासाहेबांचं संविधान जाळताना गप्प बसू शकतात, अशा लोकांना 20 तारखेला 1 नंबरचं बटन दाबायचंय, अनिल देसाई साहेबांना जिंकून आणायचंय आणि अशा लोकांची मक्तेदारी संपवायची आहे। एवढीच विनंती करतो, इथेच थांबतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। युवा वोटर देश की शान, जागो उठो करो मतदान। मतदान हमारा अधिकार, इससे बनती है हमारी सरकार। आपका एक वोट देश के भाग्य को बदलने की ताकत रखता है। वोट करने ज़रूर निकलिए। अपनी फैमिली, अपने मोहल्ले और अपने आसपास के लोगों से भी वोट करने की अपील कीजिए। जय हिंद, जय भारत।